ईद स्पेशल आज आपण बनवणार आहोत शीरखुर्मा आणि त्याच सोबत खाल्ल्या जाणाऱ्या गोड शेवया. ईदमध्ये फक्तच शीरखुर्मा बनवला जात नाही, तर या शेवया देखील बनवल्या जातात. या दोन्हीही रेसिपी अगदी झटपट साध्या सोप्या आहेत. मग चला बनवूया आजच्या या ईद स्पेशल रेसिपीज. सगळ्यात आधी दूध गरम करण्यासाठी ठेवू, तर शीरखुर्मा बनवण्यासाठी शक्य असेल तर फुल फॅट मिल्कचा वापर करा. 1 लिटर दूध घेतलं आहे आणि लगेचच त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची. 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर पुरेशी आहे. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर पाऊण कप साखर घालू शकता. आता दूध गरम होत आहे तोवरच त्यामध्ये घालणार आहोत आपण केसर. वेगळं असं केसरचं दूध घालण्याची गरज पडत नाही. जसं दूध गरम होत जातं तसं केसरही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. कमी आचेवर दूध गरम होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. शीरखुर्मा बनवण्यासाठी महत्त्वाचा जो पदार्थ असतो तो म्हणजे शेवया. मी ज्या शेवया वापरलेल्या आहेत त्या भाजलेल्या नाही. भाजलेल्या शेवया आणि कच्च्या या 2 वेगळ्या प्रकारच्या शेवया असतात. भाजलेल्या शेवयांचा रंग थोडासा ब्राऊन असतो. त्या तुपावर भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त वेळ भाजण्याची गरज पडत नाही. 50 ग्राम या शेवया घेतल्या, हाताने थोड्याशा बारीक करून घ्यायच्या. त्यानंतर पॅनमध्ये घालायचं आहे 3 चमचे साजूक तूप. तूप घालून झालं की ड्रायफ्रुट्स घालायचे. ड्रायफ्रुट्स तुपावर भाजून घ्यायचे आहे. 7 ते 8 काजू, पिस्ता, बदाम, 2 चमचे चारोळी आणि थोडेसे मनुके. तुम्हाला हवं असेल तर ओली खजूर किंवा जी खारीक असते ती पाण्यात भिजवून त्याचे अगदी बारीक तुकडे करूनही वापरू शकता. आणि मी जे ड्रायफ्रुट्स वापरले ते वेगळे भिजवलेले नाही, कच्चेच आहेत, फक्त थोडेसे बारीक चिरून घेतले. तुपावर छान खमंग भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला या शेवयाही भाजून घ्यायच्या आहेत. शेवया कच्च्या आहेत त्यामुळे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. कमी आचेवर अगदी सोनेरी रंगावर शेवया भाजायच्या आहेत. जर तुम्हाला भाजलेल्या शेवया मिळाल्या तर अगदी 2 ते 3 मिनिटात त्या व्यवस्थित भाजल्या जातात. एकदम छान सोनेरी रंग येईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायच्या, खूप जास्त काळसर होईपर्यंत भाजायच्या नाही. आता शेवया काढून घेऊया. एकीकडे जे दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते बऱ्यापैकी आटलं आहे आणि जी साय असते ती देखील दुधामध्येच मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि या भाजलेल्या शेवया लगेचच घालून घ्यायच्या आहेत. ड्रायफ्रुट्स आणि शेवया दुधामध्ये चांगल्या शिजल्या गेल्या की वेगळे असे ड्रायफ्रुट्स भिजवण्याची गरज पडत नाही. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. शेवया आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर गॅस कमी आचेवर ठेवायचा. 6 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स आपण वेगळे भिजवून घेतलेले नाही, कच्चेच होते, त्यामुळे शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. सगळ्यात शेवटी घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर. शक्य असेल तर अगदी फ्रेश वेलची पावडर बनवा. मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क वापरण्याची अजिबात गरज नाही. अगदी परफेक्ट असा हा झटपट साधा सोपा शीरखुर्मा तयार तर झाला. त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या शेवयाही बनवून घेऊ. पॅनमध्ये घालायचे आहे 4 चमचे साजूक तूप. तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. यामध्ये घेतले आहेत काजू, पिस्ता, बदाम, चारोळी आणि मनुके. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये मखाना वापरू शकता किंवा ओला नारळ, सुकलेला नारळही वापरला तरी चालेल. आता तुपावर हे सगळे ड्रायफ्रूट छान भाजून घ्यायचे. खमंग असे भाजून घेतले की लगेचच काढून घेऊ आणि जे तूप उरलं आहे त्यामध्येच आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या. तर इथे ज्या शेवया वापरल्या त्या देखील आपण शीरखुर्म्यासाठी ज्या शेवया घेतल्या त्याच शेवया आहे. हाताने थोड्याशा बारीक करून घ्या, कारण त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही. कच्च्या शेवया असल्यामुळे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. वजनी प्रमाणात बघाल तर 150 ग्राम शेवया आहेत. कपाने मोजून घेतल्या तर 1.5 कप घ्यायच्या. 5 ते 6 मिनिटं कमी आचेवर अगदी सोनेरी रंगावर या शेवया भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे साखर. तर इथे मी पाऊण कप साखर वापरली. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. एक छोटी वाटी म्हणजे 6 ते 7 चमचे मलईचं जे दूध असतं तेही घालून घेतलं. दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं. या ज्या शेवया असतात त्या अगदी मोकळ्या सळसळीत व्हाव्यात यासाठी त्यामध्ये लगेचच खूप जास्त दूध किंवा पाणी घालायचं नाही. यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घेतली. खरं तर शेवया वाफेवरच शिजवल्या जातात, त्यामुळे त्या छान अशा मोकळ्या सळसळीत होतात. आता यावर लगेचच आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतले होते तेही घालून घेऊया. सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेतले.
शेवयांमध्ये केवडा इसेन्स घालायचा, पण तो पाण्यात मिक्स करून. तर 4 ते 5 चमचे पाणी घेतलं. यामध्ये पाव चमचा खाण्याचा लाल किंवा पिवळा रंग वापरू शकता. इथे मी पिवळा रंग वापरला. 2 थेंब यामध्ये केवडा इसेन्स घालायचा आणि हे पाणी लगेचच शेवयांवर घालायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचेच दूध घ्यायचं आणि तेही या शेवयांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं. बघाल तर खूप जास्त दूध किंवा पाणी वापरायचं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. कमी आचेवर 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तयार आहे गोड शेवया. सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे वेलची पावडर. अर्धा चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेचच ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायच्या. तोवर आपला शीरखुर्माही थंड झाला आहे. बघाल तर इतपत घट्टसर झाला. यामध्ये आपण कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर काहीही वापरलेलं नाही. तरी देखील अगदी रसरशीत असा हा शीरखुर्मा आणि त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या या गोड शेवया. दोन्हीही रेसिपीज अगदी सोप्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. साध्या सोप्या ईद स्पेशल आजच्या या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.